खांद्यापासून मांड्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल आज चांद्यापासून बांधापर्यंतचा प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला. ज्या सवालाच्या अनुसार का 31 ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो 5,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखे वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती आहे की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न की 31 ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा दर हा होऊ शकतो 5,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर की 31 ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा 5,000 होईल अथवा नाही. जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे, इथून भविष्यात कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी राहू शकते, याचा परिणाम कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला कांद्याचा बाजारभाव 5,000 पार होताना दिसणार अथवा नाही. चला या सर्व प्रश्नाचा उलगडा या माध्यमातून आज करून घेऊयात. बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाची एकच इच्छा आहे की त्याला यंदाच्या वर्षी 5,000चा भाव मिळायला हवा. मग अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना 5,000चा भाव मिळेल का आणि हा भाव 31 ऑगस्टपर्यंत मिळू शकतो का? चला या प्रश्नाचा उलगडा करून घेऊया. सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी किती आहे बरं? तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कुठं कांद्याचा भाव आपण बघितलं तर 2803,000 आहे, कुठं तो 1200-1400. पण एक सरासरी असते की जी अत्यंत महत्त्वाची असते. तर सरासरी कांदा दर पातळी ही आज 2,000 ते 2,200 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. आता इथं महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो की कांद्याचं भविष्य कसं आहे? तर तुम्हाला सांगतो, कांद्याचं भविष्य उज्ज्वल आहे. हा प्रश्न शिल्लक राहिला नाही की कांद्याचा भाव वाढणार आहे का नाही. फक्त एवढाच प्रश्न शिल्लक आहे की कांद्याचा भाव 31 ऑगस्टपर्यंत 5,000 होणार अथवा नाही. तर प्रथम आपण काय करूया, सध्या मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते तपासून घेऊया. जर पुरवठ्याचा विचार केला तर सध्या पुरवठा हा 20 ते 25% कमी आहे. इथून 15 जुलै नंतरचा विचार केला तर दक्षिणेतील राज्यातून जी अर्ली खरीप कांद्याची आवक होते ती यावर्षी कमी होणार आहे, खास करून कर्नाटकमधून. कारण तिथं अल्निनोमुळे पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळं काय झाले की जी उपयुक्त परिस्थिती पाहिजे ती पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकली नाही. म्हणून तिथं कांद्याची जी लागवड आहे ती भयंकर प्रमाणात घटली. जी पीक परिस्थिती आहे ती काय ओके नाही आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जे आहे जेमतेम उत्पादन ते सुद्धा फार विलंबानं आणि उशिराने येणार आहे. दरवर्षी काय होते, 15 जुलैनंतर दक्षिणेतील राज्यातून खास करून कर्नाटकमधून कांद्याची आवक भयंकर प्रमाणात वाढते आणि ही जी वाढणारी आवक आहे मग ही आवक काय होती, कांद्याच्या दराला स्थिर करते. पण यंदाच्या वर्षी असं होणार नाही. हा गेम चेंजिंग फॅक्टर आहे. हा फॅक्टर भविष्यात कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे. त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत कांदा भाव 5,000 होण्यासाठी ही अत्यंत अनुकूल परिस्थिती आहे. पण कोणत्या एका परिस्थितीवर कांद्याचे बाजारभाव हे या ठिकाणी वाढू शकतात अथवा घटू शकतात असं नाही. लक्षात घ्या मित्रांनो, दुसरी परिस्थिती बघा पुरवठ्याबाबतीत. तर यंदा कांद्याचं उत्पादन रब्बीमध्ये 11% घटले.
आणि त्यामुळं कांद्याची जी आवक आहे ती दिवसागणिक कमी होत आहे. 15 जुलैनंतर ती अति कमी होणार आहे. एकीकडे कांद्याची आवक यामुळं घटत आहे की उत्पादन कमी आहे, तर दुसरीकडे शेतकरी मित्रांना माहीत आहे की भविष्यात कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्डतोड तेजी येणार आहे. त्यामुळे ते सुद्धा काही घाई करताना दिसत नाहीयेत आणि निवांत आणि निश्चिंत बसले, त्यांनी तसंच बसायला हवं असं माझं मत आहे. जर शेतकरी मित्रांनी फार लवकर खूप मोठ्या प्रमाणात रब्बीतील कांदा मार्केटमध्ये आणला नाही, ज्याची शक्यता पण आहे की ते आणणार पण नाहीत, तर अशा परिस्थितीमध्ये 15 जुलै नंतर सुरुवातीला कांद्याची आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत 30% आणि जर फार भयावह परिस्थिती निर्माण झाली तर 50% घटू शकते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ही आवक घटली तर यामुळे कांद्याचे बाजारभाव हे भयंकर वाढतील. मग कांद्याचे बाजारभाव 31 ऑगस्टपर्यंत 5,000ला गवसणी घालतील का हो? तर नाही. याच्यासाठी फक्त पुरवठा बघून जमणार नाही, त्या ताकदीनं मागणी आहे का हे सुद्धा तपासून घ्यावं लागेल. जर मागणीचा आपण सर्वांनी या ठिकाणी विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, जी मागणी आहे ती 3-4 प्रकारची. ही मागणी कशी राहते तुम्हाला समजावून सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देशांतर्गत कांद्याची या ठिकाणी वापरण्याची पद्धत म्हणजे मागणी. तर बघा, देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी वाढणार आहे, कारण देशात कांद्याचा वापर मागच्या वर्षीच्या तुलनेत सध्या 10 ते 12% सुधारलेला आहे. याच्यामुळे लक्षात घ्या की कांद्याची मागणी देशात वाढत आहे आणि भारत जवळपास वर्षाकाठी 200 लाख टन कांदा हा त्या ठिकाणी वापरत असतो. यंदा उत्पादन सरकारचं एस्टिमेटेड आहे 307 लाख टन. आता मग आपण जर हा विचार केला की बाबा चला, देशात एवढा कांदा वापर जातो, यंदा थोडा वापर वाढणार आहे. आता ते सुरक्षितता म्हणून घेत आहेत का काय माहीत नाही, पण कांद्याची आवक सध्या 10-12% इथं सुधारताना दिसली आहे. आवक म्हणण्यापेक्षा मागणी. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता इथं लक्षात घ्या की सरकार काय करते. तर सरकारने खरेदीचा दर ₹2,125 प्रति क्विंटल दिलाय आणि सरकार काय करणार आहे, इथून पुढे प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे. कारण सरकारला माहिती आहे की भाव खूप वाढला तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा त्यांना फटका बसू शकतो. मग सरकार आहे त्या परिस्थितीत खूप मोठ्या प्रमाणात सध्या कांदा खरेदी करणार. जेव्हा भाव खूप जास्त वाढेल तेव्हा तोच कांदा विक्रीसाठी आणणार, ज्यामुळे कुठेतरी बाजारभावाला नियंत्रण या ठिकाणी करता येईल. पण सरकारच्या आजच्या खरेदीचा फायदा आपल्याला यामुळे होणार की या ठिकाणी मार्केटमध्ये डिमांड येणार आणि मार्केटमधली ही डिमांड कांद्याच्या बाजारभावाला सपोर्ट करणार आहे. तर याच्यामुळे लक्षात घ्या की सरकारच्या या असणाऱ्या खरेदीचाही एक सकारात्मक परिणाम कांद्याच्या दरावरती आपल्याला या ठिकाणी दिसून येऊ शकतो, ज्यामुळे भयंकर प्रमाणात कांद्याची मागणी इथं वाढताना दिसू शकते. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा एक फॅक्टर कोणता आहे की व्यापारी. बघा, व्यापाऱ्यांना हवा असतो फायदा. जिथं असतो फायद्याचा वायदा तिथं व्यापारी हा त्या ठिकाणी जो आहे तो आवर्जून उपलब्ध असतो किंवा उपस्थित असतो. आजच्या कंडिशनला व्यापाऱ्याला माहिती आहे खूप जास्त फायदा हा अटळ आहे. त्यामुळे व्यापारी सुद्धा तुटून पडलाय कांद्यावरती आणि व्यापारी सुद्धा A1 क्वालिटीचा कांदा मिळेल तेवढा मिळेल त्या भावात सध्या खरेदी करत आहे आणि भविष्यात याही पेक्षा जास्त गतीनं तो खरेदी करणार आहे. याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला सांगतो की मागणी आणि पुरवठ्यामध्ये एक भयंकर गॅप आपल्याला दिसणार आहे. आता आपण विचार करूयात आंतरराष्ट्रीय निर्यातीचा. तर बघा, भारत हा कांदा निर्यात करतो, जगातील सर्वात महत्त्वाचा देश आहे कांदा निर्याती बाबतीत. पण आता तुम्ही म्हणत असाल की देशात जर समजा कांद्याची मागणी वाढली, आवक घटली, तर देशात कांद्याच्या बाजारभावाला नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार निर्यात बंदी लादू शकते का? सरकार निर्यात बंदीवरती शुल्क लादू शकते का? निर्यातीवरती. तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की सरकार या परिस्थितीत नाही आहे की डायरेक्टली निर्यात बंदी लावल्या जाईल, कारण धरसोड प्रवृत्ती ठेवली तर त्याच्यामुळे इंटरनॅशनल मार्केटमध्ये मग आपली विश्वसनीयता राहत नाही आणि कोणी आपल्याकडून भविष्यात स्वस्त जरी दिला तर कांदा काही कोणी खरेदी करणार नाही. म्हणून आजचं बघून जमत नाही, पूर्ण लाँग टाईमचं बघायचं म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला कांदा निर्यात बंद करता येणार नाही. मग याच्यामुळं सुद्धा काय की कांदा उत्पादक कास्तकार बांधव जे आहेत त्यांना या ठिकाणी फायदा होतो, कारण भारतातून कांदा निर्यात होणार, सरकार खरेदी करणार, व्यापारी खरेदी करणार, देशात कांद्याचा वापर वाढायला आहे. ही मागणीसाठी पोषक तत्व म्हणजे या 4-5 फॅक्टरचा विचार केला तर कांद्याची मागणी भयंकर वाढत आहे आणि ती इथून पुढे अति भयंकर वाढत जाणार आहे. याचा मतितार्थ काय की मागणी व पुरवठ्यामध्ये भयंकर गॅप निर्माण होणार आहे.
लक्षात घ्या, इथून दिवसागणिक आपल्याला कांद्याची मागणी वाढताना दिसत आहे आणि त्या तुलनेमध्ये मात्र पुरवठा होताना दिसत नाहीये. म्हणजेच कांद्याचा बाजारभाव आपल्याला प्रत्येक आठवड्यागणिक हा चांगल्यापैकी वाढताना दिसेल. मग प्रश्न हा निर्माण झालाय, की मग या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा 31 ऑगस्टपर्यंत आपल्याला पाचार होताना दिसणार आहे अथवा नाही? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला कांद्याची बाजारभाव पातळी 31 ऑगस्टपर्यंत कशी दिसणार हे समजावून सांगतो. बघा, 15 जुलैला आपण क्रॉस केले की कांद्याचा बाजारभाव तात्काळ 2500ला गवसणी घालेल. त्याच्यानंतर कांदा बाजारभाव 31 जुलैपर्यंत 2800 पर्यंत पोहोचू शकतो आणि 15 ऑगस्टपर्यंत कांद्याची दर पातळी 3000ला क्रॉस करू शकते. ती 3200-3300 पर्यंत जाईल आणि सगळं काही व्यवस्थित घडलं तर कांद्याचा बाजारभाव ऑलमोस्ट 31 ऑगस्टपर्यंत 3.5ला क्रॉस करून 4 पर्यंत पोहोचू शकतो. आता याचा अर्थ काय? याचा एवढाच अर्थ की तुमचा जो प्रश्न आहे की बाबा 31 ऑगस्टपर्यंत कांदा हा पाचार होणार अथवा नाही, तर या प्रश्नाचं एक समर्पक उत्तर आहे, एक साधं उत्तर आहे की 31 ऑगस्टपर्यंत इथून कांद्याच्या बाजारभावात जबरदस्त तेजी येणार आहे. ही तेजी साधीसुधी नसून जवळपास 1500 रुपयांपर्यंत येणार आहे. पण ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला 5000 पर्यंत पोहोचवू शकणार नाही. म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत कांदा 4000 पर्यंत पोहोचेल, पण पाचार होण्यासाठी आपल्याला मात्र इथं आणखीन काही कालावधीपर्यंत वाट पाहावी लागेल. मे बी सप्टेंबरच्या मध्यावरती किंवा एंडला आपण कांद्याचा बाजारभाव 5000 पर्यंत पोहोचताना पाहू शकतात. त्यामुळं मला काय की तुम्हाला फक्त त्या ठिकाणी खोटं सांत्वन करायचं नाही की नाही, नाही होणार आहे, होणार आहे. पण जे आहे ते रिअल तुमच्यासोबत वास्तविक मांडणं गरजेचं आहे. कारण शेवटी कसं आहे माहिती आहे का, की जेव्हा विश्वसनीयता हा विचार करतो तेव्हा तुम्हाला ॲक्युरेटली मुद्दे मांडावे लागतात. जे शेतीमित्राचं काम आहे ते कर्तव्य जबाबदारीच्या रूपानं आपण पार पाडतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर विचार केला तर 31 ऑगस्टपर्यंत कांदा काही पाचार होणार नाहीये, पण सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव पाचार झाल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. मग विक्रीचं कसं नियोजन करायचं? लक्षात घ्या, कांदा खराब होणारा असतो, कांदा नाशवंत असतो, कांद्याला कोंब येतो, कांद्याला काजळी लागते, कांद्याचं टरकल वरचं निघू शकतंय. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कांदा विक्रीचा निर्णय या सर्व मुद्द्यांना गृहीत धरून घ्यायचा आहे. आपल्यापाशी असणारा चाळीतला कांदा कोणत्या क्वालिटीचा आहे तो विचार करून कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. ज्यांचा कांदा 1.5-2 महिने ठेवला तरी खराब होणार नाही, ते थांबवू शकतात. पण ज्यांचा कांदा भविष्यात खराब होऊ शकतो, त्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी काय करायचं आहे, 3000च्या वर तुम्हाला भाव मिळाला, जो मिळणारच आहे पुढच्या 1-2-3 आठवड्यामध्ये किंवा 4 आठवड्यात जास्तीत जास्त. तर 3000चा भाव तुम्हाला मिळाला की तिथून पुढे आपण एकदाच कांदा न विक्री करता व पूर्णतः कांदा स्टॉक न करता जर प्रत्येक तेजीमध्ये 20 ते 25% कांदा टप्प्याटप्प्याने विक्रीस काढला, तर ही विक्री आपल्याला 100% फायदा प्राप्त करून देऊ शकते. ऑन एव्हरेज म्हणजे शेवटी सरासरी काढली तर तुम्ही 5,000 भाव मिळाल्यानंतर जेवढं प्रॉफिट कमावाल तेवढं प्रॉफिट या पद्धतीने सुद्धा कमावू शकता. आता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुम्ही कधी कांदा विकणार? तुमच्याकडे किती कांदा आहे? तुम्ही एकदाच कांदा विकणार का तुम्ही टप्प्याटप्प्यानं कांदा विकणार? हे सुद्धा आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा. तुमच्या मतांची मी वाट पाहतोय. तुमचं असणारं मत माझ्यासाठी अमूल्य आहे भविष्यातील व्हिडिओची त्या ठिकाणी तयारी करण्यासाठी. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की 31 ऑगस्टपर्यंत देशात कांद्याचा बाजारभाव हा पाचार होणार अथवा नाही. तर पाचार तर काही होणार नाही, पण कांद्याच्या बाजारभावात 31 ऑगस्टपर्यंत भयंकर तेजी येणार आणि ही तेजी 31 ऑगस्ट नंतर सुद्धा कायम राहणार आहे. आता इथून भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा भाव हा कसा राहू शकतो, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र. त्याबरोबरच सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना माझी ही रिक्वेस्ट आहे की आपण सर्वजण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात, पण त्या मानाने व्हिडिओला लाईक करत नाहीत. जर आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर कृपया आपल्या सर्वांना कळकळीची विनंती की व्हिडिओ जरूर लाईक करून घ्या. जास्तीत जास्त कांदा उत्पादक जे कास्तकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, अत्यंत महत्त्वाची माहिती पाठवण्यासाठी आपण व्हिडिओला शेअर करा. शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या साधनांचा आपण वापर करायला हवा. राहिला प्रश्न सबस्क्राईबचा, तर आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती की फार कष्टानं मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, म्हणून आपण सर्वांनी सुद्धा माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायला हवं, ज्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सातत्यानं बघावयास मिळत राहतो.
आणि सबस्क्राईब केल्यामुळे कसं आहे की आम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय. हे प्रोत्साहन, ही शाबासकीची थाप आम्हाला अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल जरूर ऑल करून घ्या. सरते शेवटी मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ होता आणि या व्हिडिओमधील ही माहिती होती. फक्त घाई गडबडीत विक्री करू नका एवढीच आपणास विनंती. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.